नमस्कार. शासन 4 यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहूया. शिक्षकांची जिल्हा अंतर्गत विनंती बदल्याबाबत सत्यजित तांबे यांनी माननीय जयकुमार गोरे साहेब मंत्री ग्रामविकास विभाग यांच्याप्रती पत्र सादर करण्यात आले आहे. सदर पत्रानुसार नमूद करण्यात आले आहे की राज्यातील प्राथमिक शिक्षकांची निवेदनानुसार जनगणनेच्या राष्ट्रीय कामकाजामुळे मे 26 मध्ये प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या होऊ शकल्या नाहीत. तसेच दिनांक 16/6/26 रोजी जनगणनेचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे. पहिला टप्पा फरवरी 27 पासून सुरू होणार आहे. त्यामुळे नवीन शिक्षकांची भरतीपूर्वी राज्यातील प्राथमिक शिक्षकांची जिल्हा अंतर्गत विनंती बदली प्रक्रिया तातडीने राबविणे आवश्यक आहे, अशी बाब नमूद करण्यात आली आहे. तसेच राज्यातील अपंग महिला शिक्षिका, आजारी शिक्षक तसेच पती-पत्नी एकत्रीकरण प्रकरणे, दुर्गम भागातील शिक्षक तसेच मागील ऑनलाईन बदली प्रक्रियेमुळे गैरसोयी झालेले एकल शिक्षक इच्छुक शिक्षकांच्या बदल्या जिल्हा सेवा ज्येष्ठतेनुसार निव्वळ रिक्त जागांवर विनाअट करण्यात यावी असे नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर राज्यातील अनेक शिक्षक तसेच पती-पत्नी 18-20 वर्षांपासून वेगवेगळ्या जिल्ह्यात कार्यरत असून विशेषतः महिला शिक्षकांना कौटुंबिक, मानसिक तसेच शारीरिक अडचणींसमोर जावे लागत आहे. यामुळे राज्यातील हजारो शिक्षक व त्यांच्या कुटुंबियांच्या हिताचा विचार करून शिक्षक भरतीपूर्वी जिल्हा अंतर्गत विनंती बदल्या तसेच पती-पत्नी एकत्रीकरणासाठी आंतरजिल्हा बदल्या विनाअट राबविण्याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती करण्यात आलेली आहे. धन्यवाद.